नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 जुलै 2026. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की आणखीन उद्याचे दिवस राज्यामध्ये हवामान कोरडत राहणार आहे. पण 15 जुलैपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. जे 8 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली पाऊस ते मात्र उद्याच्याला 15 तारखेला मात्र परत सक्रिय होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. खास करून हे अंदाज आता देण्याचं कारण सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्ह्याचा काही भाग, सांगलीचा अजून काही भाग, त्या शेतकऱ्यांचे फोन आले की आमच्या सोलापूर जिल्ह्याकडे पाऊस पडतो की नाही. तर सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोलापूर झालं, सांगली झालं, त्याच्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये मात्र 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. 15 तारखेपासून तो पाऊस असा वाढत जाईल. त्याच्यानंतर 19 तारखेच्या नंतर आणखीन त्या सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, सांगली ह्या जिल्ह्यातल्या पावसाचे आणखीन पाऊस वाढत जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात. पण यात्रा परतल्याच्या नंतर म्हणजे पंढरपूरची यात्रा झाल्याच्या नंतर 27 जुलैपासून मात्र सोलापूर जिल्ह्याकडे तिकडे मात्र जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे 27 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग तिकडे चांगला पावसाचा जोर राहणार आहे, म्हणून हे देखील सोलापूरकर, लातूरकर, बीड, नांदेड, धाराशिव या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये आगमन होईल, पण त्याच्यानंतर 18-19 नंतर ते पाऊस वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात. पण राज्यात मात्र आता 15 तारखेला 15 जुलैपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. 16ला तो आणखीन पाऊस वाढत जाईल, 17ला पुन्हा आणखीन परत वाढणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात. त्याच्यानंतर विदर्भात मात्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 6-5-11 जिल्ह्यामध्ये मात्र म्हणजे 15ला पाऊस सुरुवात होणार आहे. पण त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर विदर्भात मध्ये मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रात तिकडं देखील काय होणार आहे, 15 तारखेला थोडी पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा पुणेकरांनी, मुंबईकरांनी अंदाज लक्षात. त्याच्यानंतर ते पाऊस वाढत जाईल, नंतर हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा एक पावसामधून वंचित आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 15 तारखेला तुमच्या देखील पाऊस सुरू होणार आहे, पण शेवटच्या आठवड्यांमध्ये तुमच्याकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विदर्भातल्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 6-5-11 विदर्भातल्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की जसा मुंबईकडे पाऊस, पुण्याकडे पाऊस पडला, नाशिककडे पडला, तशी परिस्थिती मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, ह्या अकोला, अमरावती इकडे, त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये जसा मुंबईकडे पाऊस पडला तसा मात्र आता हे जे 20 तारखेच्या नंतर तिकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. जास्त नागपूर तिकडं जरा जास्त, नागपूर भंडाऱ्याकडे जरा जास्त, वर्ध्याकडे जरा जास्त प्रमाण राहील, म्हणून नागपूरकडल्या शेतकऱ्यांनी, वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर आता वरुण राजाची खरी बॅटिंग आता तिकडे म्हणजे विदर्भाकडे. म्हणजे आता हे टप्पा विदर्भात एक चक्रीवादळ, एक लो प्रेशर आहे, एका पाठोपाठ 2 लो प्रेशर आहेत, 2 प्रणाल्या आहेत. त्या जात असताना काय होणार, तिकडं पाऊस पडेल, पण तिकडं ते चक्रीवादळ फिरत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये काय होणार आहे, मराठवाड्यामध्ये इकडे रिमझिम पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर इतके दिवस जे बंद, 8 दिवस म्हणजे 9 जुलैपासून जे बंद पडलेला पाऊस आता 15 तारखेला परत सुरू होणार आहे. मग 15 पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत हे पाऊस राहील, पुन्हा काही बंद होणार नाही, 5 ऑगस्ट पर्यंत चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. पण दररोज वेगवेगळा भाग कव्हर करीत राहणार आहे, म्हणून हे लक्षात. सगळीकडे ते एका ठिकाणी येणार नाही, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. अद्याप आता जे जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही, त्यांच्या पेरण्या राहिल्यात, त्या जिल्ह्यामध्ये मात्र ह्या पावसामध्ये त्यांना जीवदान भेटणार आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्याला भेटेल, लातूर जिल्ह्याला भेटेल, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, बराच पुन्हा इकडे सांगलीकडला काही भाग आहे, त्या जिल्ह्याला मात्र ह्या पावसामध्ये जीवदान भेटेल, कारण की हे पाऊस आता तिकडे देखील 15च्या नंतर सक्रिय होणार आहे. धन्यवाद.